घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 17वा दिवस आहे। यामध्ये बघा बिना अस्तरचा कटोरी ब्लाउज कसा शिवायचा ते आज आपण बघणार आहे। तर नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला मागील भाग तयार करून दाखवत आहे। गळा रुंदी मी 2 इंचावरती घेतलेली आहे, 8.5 इंचावरती गळा उंची घेतलेली आहे आणि खालच्या साईडने गळा रुंदी जी आहे ती 3 इंचावरती घेतलेली आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि हा गळा आपण कट करून घेत आहोत। तर बघा या पद्धतीने इथं गळा कट करून झालेला आहे। आपला गळा जो आहे तो व्यवस्थित असा गोल आलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला टक्स पॉइंट टाकून घ्यायचा आहे। बघा तर बघा 9 इंच कंबर आहे, इथे 9 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि टेप दुमडून त्याचा मध्य काढून घेतला। त्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने कात्रीने कट लावून घेतला। आता इथे आपण टक्स टाकून घेऊ। बघा अर्धा इंचाचा आपला टक्स असणार आहे, दुहेरी घेतल्यानंतर कापड आणि बघा गळ्याच्या खाली आपल्याला टक्सची उंची ठेवायची आहे। टक्सला दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचा आहे आणि डबल टिप मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा या पद्धतीने या साईडचा सुद्धा टक्स टाकून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता कापड मी तिरकं धरलेलं नाही, व्यवस्थित एकसारखं धरलेलं आहे आणि टक्सला डबल टिप मारून लॉक करून घेतलेला आहे। तर इथे आपले टक्स टाकून झालेले आहे। तर बघा या पद्धतीची इथे मी पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पट्टीचा जो जॉईंट आहे, जॉईंटचं जे कापड आहे ते वरच्या साईडला मी ठेवलेलं आहे। बघा या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन धरत आपण ही पट्टी जॉईन करून घेतली। त्याच्यानंतर या पट्टीवरून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। बघा या पद्धतीने दाबटीप देऊन घेतल्यानंतर खालच्या साईडने पट्टी आपल्याला अर्धा ते पाव इंच दुमडायची आहे आणि टिप मारायची आहे, जेणेकरून आपलं पट्टी कमरेच्या साईडला दुमडलेली 1 इंचाची राहील एवढं ठेवत पट्टी पूर्ण दुमडून घ्यायची आहे। आणि बघा इथे 1 इंचाची पट्टी दुमडायला ठेवलेली आहे आणि टिप मारून घेत आहे। हे बघा या पद्धतीने आपली कमरेची जी पट्टी असते ती व्यवस्थित बसवून झालेली आहे आणि हा मागील जो भाग आहे तो आपला तयार झालेला आहे। आता आपण पुढचा भाग शिवायला सुरुवात करू। तर बघा इथं कटोरी वेगवेगळ्या करून घेते मी, या पद्धतीने कटोरी वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर बघा पुढचा भाग जो आहे तो नवीन शिकणाऱ्यांकडून बऱ्याच वेळा एकाच बाजूचा होतो, तर तसं होऊ नये यासाठी दोन्ही कटोऱ्या समोरासमोर ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर बघा आडवा टक्स 1.5 इंचाचा आणि उभा टक्स जो आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला टक्सला लॉक करून घ्यायचा आहे। या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे। जर ज्या कस्टमरला कटोरीला टोक नको असेल त्यांच्यासाठी बघा अशा पद्धतीने कटोरीचा जो टक्स मारून शिल्लक राहिलेलं कापड आहे ते दुमडून टिप मारून घ्यायची आहे। या पद्धतीने बघा आडवा टक्स 1.5 इंचाचा आणि उभा टक्स 2.5 इंचाचा घ्यायचा आहे। त्यानंतर बघा अशा पद्धतीने टक्सचं जे कापड शिल्लक राहिलेलं आहे ते दुमडून टिप मारून घ्यायचे आहे। ज्यांना कटोरीला टोक आवडतं त्यांच्यासाठी तसं करायचं नाही, ज्यांना कटोरीला टोक आवडत नाही त्यांच्यासाठी तसं करायचं आहे। त्यानंतर बघा साईड पार्ट आपण जॉईन करून घेऊ। समोरासमोर कटोऱ्या ठेवून टक्स टाकून घेतल्यामुळे आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते वेगवेगळ्या बाजूचे तयार होतात। बघा या पद्धतीने कटोरी आणि कटोरीच्या बाजूचा जो पार्ट आहे तो जॉईन करायचा आहे या पद्धतीने। तर इथे बघा अर्धा ते पाव इंच एवढं मार्जिन धरत आपण कटोरी जॉईन करून घेतलेली आहे। कटोरीला सुद्धा डबल टिप मारून घ्यायची आहे। बघा कटोरीच्या बाजूचा भाग आणि कटोरी जोडताना आपल्याला कटोरीला डबल टिप मारून घ्यायची आहे। बघा तर बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी इथे मी सविस्तर पूर्ण दाखवत आहे, काहीही स्किप केलेलं नाही। अशा पद्धतीने पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे घर बसल्या शिवण क्लास करा याचे जे काही एपिसोड आहे ते पूर्ण बघत चला। तर इथे बघा आपलं कटोरीच्या बाजूच्या भागाला जॉईन करून झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला त्याला क्रॉस पट्टी जॉईन करायची आहे। तर बघा क्रॉस पट्टीला इथे मला कापड कमी पडलेलं होतं, त्यामुळे दुसऱ्या कलरचे इथे मी कापड घेतलेलं आहे। तर आतल्या साईडने आपल्याला क्रॉस पट्टी दुसऱ्या कलरची सुद्धा लावता येते। बघा कस्टमरला विचारून घ्यायचं आहे, कापड ज्यावेळेस कमी पडतं त्यावेळेस अशा पद्धतीने आपण दुसऱ्या कलरचं आतल्या साईडला क्रॉस पट्टीला कापड वापरू शकतो। बघा या पद्धतीने दोन्ही क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये कटोरीच्या
भाग जो आहे तो मध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या ज्या आहेत ते खालच्या साईडने एक क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने एक क्रॉसपट्टी. बघा या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईन करून झालेली आहे. आता आपण इथे उंचीचं मार्किंग करून घेऊ. उंचीचं मार्किंग करण्यासाठी बघा इथे मी मागील भाग घेतलेला आहे. दोन्हीचं शोल्डर जे आहे ते एकसारखं धरलेलं आहे. त्यानंतर मुंडा सुद्धा एकसारखा करून धरलेला आहे. आणि बघा जेवढं मुंड्यापेक्षा एक्स्ट्राचं कापड खालच्या साईडला शिल्लक राहील तिथं असा कात्रीने कट लावून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने कटोरीच्या बाजूला सुद्धा करायचं आहे. बघा जेवढं एक्स्ट्राचं खालच्या साईडला राहील त्याला कट लावून घ्यायचा आहे दुमडून. आणि आता बघा इथं आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे. व्यवस्थित असा शोल्डर आपण धरून उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि क्रॉसपट्टीला कट लावून घेतलेले आहेत. हे बघा जिथं कट लावलेले आहेत त्या कटवरून बरोबर आपली टीप घ्यायची आहे आणि टीप मारून झाल्यानंतर हे कापड जे आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि आता क्रॉसपट्टीला आपल्याला खालच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप अशा पद्धतीने द्यायची आहे की आतलं जे कापड आहे क्रॉसपट्टीचं ते दिसणार नाही, फक्त वरचं कापड दिसेल. या पद्धतीने टीप मारायची आहे. इथं एकसारखं करून घ्यायचं आहे. बघा या साईडने एकसारखं आहे, उलट थोडस कमी पडलेलं आहे. तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा तुम्हाला दाखवते. या पद्धतीने वरच्या साईडने एक क्रॉसपट्टी ठेवायची आणि खालच्या साईडने एक क्रॉसपट्टी ठेवायची. आणि हे बघा तीनही कापड एकसारखे धरायचे आहेत, खालीवर करून धरायचे नाहीत, एकदम एकसारखे आपले तीनही कापड धरायचे आहेत. बघा या पद्धतीने. आता याला सुद्धा आपण उंचीचं मार्किंग करून घेणार आहोत. हे बघा मुंड्यामध्ये एकसारखं धरायचं आहे आणि जेवढे एक्स्ट्राच आहे ते दुमडायचं आहे आणि तिथे कात्रीने आपल्याला कट लावून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. तर बघा या साईडने सुद्धा कटोरीच्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. जेवढे एक्स्ट्राच आहे एकदम क्रॉसपट्टी जी आहे ती ताणून घ्यायची आहे, लूज सोडायची नाही. आणि खडूने सुद्धा मार्किंग करू शकता बघा या पद्धतीने तुम्ही. आणि कट लावून घ्यायचा आहे. कट लावल्यामुळे आपली जी टीप आहे ती बरोबर येते बघा सरळ. रोल करून क्रॉसपट्टीमध्ये कापड आपण कटोरीचं घेतलं आणि त्यानंतर बघा कट जिथे लावलेला आहे तिथपर्यंत आपण टीप मारून घेतली. आता हे काढून घ्यायचं आहे आणि याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा तर बघा जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक सुद्धा करायचे आहे. हे बघा या पद्धतीने आपली दाबटीप देऊन झालेली आहे. हे बघा एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे, कमरेच्या साईडचं सुद्धा आणि कटोरीच्या बाजूचं सुद्धा. तर इथे आपले दोन्ही पार्ट तयार झाले. आता आपण याला हुकायच्या पट्ट्या बसवून घेऊ. तर इथे बघा बटन पट्टी आणि काचपट्टी आहे. तर मी 2 इंचाच्या ह्या पट्ट्या दोन्ही ठेवणार आहे. इथं आपण ब्लाऊजला बघा बटन पट्टी आणि काचपट्टी बसवणार आहे. त्यामुळे इथे दोन्ही मी 2 इंचाचे पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने खालच्या साईडने बघा ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण काच बटन पट्टी तयार करतो त्यावेळेस बघा अशा पद्धतीने सुईचा जे पार्ट घेतलेला आहे आपण कटोरीचा तो घेतलेला आहे, त्याच्यानंतर खालच्या साईडने पट्टी ठेवायची आहे आणि पट्टी सरळ करून 1/2 इंच दुमडून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने आणि टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं या पद्धतीने जसं आपण आईची पट्टी तयार करतो त्या पद्धतीने इथे पट्टी तयार करायची आहे. बघा तर ही आपली बटन पट्टी तयार झाली. बघा आता आपण दुसरी कटोरीच्या बाजूचा भाग जो आहे तो दुसरा घेऊ. तर बघा खालच्या साईडने पट्टी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने उलटा कटोरीचा पार्ट जो आहे तो मांडायचा आहे. बघा या पद्धतीने आणि पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर पट्टी उलटवून घ्यायची आहे, 1/2 इंच पट्टी दुमडायची आहे आणि बघा पूर्ण टीप मारून घ्यायची आहे. खालच्या साईडने एकसारखं करायचं आहे. क्रॉसपट्टी जेवढ्या उंचीच्या आहेत तेवढ्या उंचीच्या पट्टीत धरून दुमडायची आहे. बघा त्यानंतर बघा अशा पद्धतीने ही मी इथे टीप मारून घेतली आणि दुसरी टीप सुद्धा हे बघा या पद्धतीने लॉक करायचं आहे आणि नंतर टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले काच बटन पट्टीचे तयार करून झालेले आहेत. आता इथं आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. तर शोल्डर जॉईन करण्यासाठी बघा उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर कोणताही ब्लाऊज असू द्या, ज्यावेळेस आपण शोल्डर जॉईन करतो त्यावेळेस उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं तर शोल्डर खाली उतरत नाही, त्याचबरोबर मुंड्यामध्ये घोळ राहत नाही. तर बघा 12.5 इंच उंची हे तयार ह्या ब्लाऊजची
तर बरोबर मी 12.5 वरती मार्किंग करून घेतलं दोन्ही चारही पार्ट शोल्डरला. आणि अर्धा इंच आपलं जे मार्जिन आहे ते मार्जिन धरत बरोबर खडूच्या मार्किंग वरून इथं मी टिप मारून घेतली बघा या पद्धतीने. तर बघा नवीन शिकणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, शोल्डर पट्टी जोडताना उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतरच शोल्डर पट्टी जोडायची आहे. तर बघा इथं आता बाही जोडण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा. मुंढा एकसारखा आहे का बघायचा आहे, शोल्डर एकसारखं करून धरायचं आहे आणि मुंड्याचा आकार जो आहे ना तो व्यवस्थित आहे का बघायचा आहे. दोन्ही मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा या दोन्हीमधलं जे अंतर आहे ते अर्धा इंचाचं भरायला हवं. जर नसेल तर मी इथं दाखवलं तशा पद्धतीने तुम्ही ते करून घ्यायचं आहे बघा. मी कसं कट करून काढलं तसं तुम्हीसुद्धा काढायचं आहे. आता दुसऱ्या साईडचं बघा, शोल्डर एकसारखं करून धरायचं आहे, खालच्या साईडने कमरेचं कापड एकसारखं करून धरायचं आहे आणि मुंडा व्यवस्थित आहे का ते बघायचं आहे. नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं बाही घेतलेली आहे बघा. मी बाही आपली बाही आहे ना नवीन शिकणाऱ्यांसाठी इथं दाखवत आहे बघा. बरेच वेळा एकाच बाजूची होती बघा. ज्यावेळेस बिना अस्तरची बाही असते किंवा अस्तरची असू द्या तरी एकाच बाजूची होती. तर या पद्धतीने बघा दोन्ही बाह्या ठेवायच्या आहेत आणि एक बाही मागं सारखवायची आहे आणि पाव इंच दुमडून टिप मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाहीला. आणि त्याच्यानंतर ही बॉटम पट्टी जी आहे बाहीची दंड घेराची ती आपल्याला 1 इंचाची ठेवायची आहे बघा. 1 इंचाची ठेवल्यानंतर ती व्यवस्थित असे दंडाला दिसते. त्यानंतर बघा दुसरी बाहीसुद्धा या पद्धतीने पाव इंच आधी दुमडायची आहे आणि पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर 1 इंच पट्टी दुमडायची आणि टिप मारून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड कट करून काढायचं आहे आणि पट्टी 1 इंच दुमडून बघा टिप मारून घ्यायची आहे. तर बघा ही व्हिडिओ जर आवडला असेल तर एक कमेंट करायची आहे आणि एक लाईकसुद्धा करायची आहे. तर बघा दोन्ही स्लीव्ज आपल्या वेगवेगळ्या बाजूच्या इथे तयार झालेल्या आहेत. आता इथं बघा दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या मी एकसारख्या करून धरते. मध्यभागी इथं कट लावून घ्यायचा आहे बघा. कट लावून घेतल्यानंतर आता हा ब्लाऊज आपला घ्यायचा आहे आणि त्याला बाही बसवायची आहे. तर इथं बाहीसुद्धा आपण रेडी करून घेतलेली आहे. अगदी कट लावून दंडाला पट्टी लावून व्यवस्थित असा तयार करून घेतलेली आहे. आणि बाही आपल्याला बघा शोल्डरपासून जोडायची आहे बरोबर मध्यभागापासून. जिथं आपण बाहीला कट लावलेला आहे तिथून बाही आपल्याला जोडायची आहे. एका बाजूने बाही जोडायला सुरुवात करायची नाही, नवीन शिकणाऱ्यांनी तरी नाही करायची, जेणेकरून दंडावरचं जे कापड आहे ते बरोबर दंडावरती आलं पाहिजे. जर ते कापड दंडावरती बरोबर आलं नाही तर आपली बाही जी आहे ती तिरकी बसते बघा. त्यामुळे व्यवस्थित शोल्डरपासून आपल्याला बाही जॉईन करायची आहे. तर बघा बाहीला इथं शोल्डरपासून जॉईन करून झाल्यानंतर दुसरी टिप आपण अशा पद्धतीने बाहीला मारून घ्यायची आहे. हे बघा प्रत्येक पार्ट जॉईन केल्यानंतर आपल्याला डबल टिप त्याला मारून घ्यायची असते. तर बघा पुढचा भाग जो आहे त्या साईडला बाहीचा आतील आकार ठेवायचा आहे आणि मागचा भाग जो आहे त्या साईडला बाहीचा फुगीर भाग ठेवायचा आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे बघा. हे बघा या पद्धतीने शोल्डरपासून आपल्याला पूर्ण बाह्या जोडायच्या आहेत कोणत्याही ब्लाऊजच्या असो. या पद्धतीने व्यवस्थित करून धरायचं आहे बघा. कुठेही चुन्या पडणार नाही या पद्धतीने करून धरायचं आहे आणि नंतर टिप मारायची आहे. तर बघा इथं पूर्ण टिप मारून झाली आपली. आता आपण डबल टिप मारून घेऊ. तर इथं आपल्या दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत जोडून झालेल्या आहेत. यानंतर आपण गळ्याला गोट लावून घेणार आहोत बघा. तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक छानशी कमेंट करायची आहे आणि लाईकसुद्धा करायचं आहे. तर बघा एक क्रॉस पट्ट्यामधली इथं मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. याचा जर डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर घर बसल्या शिवण क्लास करा यामध्ये याचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. तर बघा इथं जर गळपट्टी आपण तयार करून घेतलेली आहे पण पुढचा गळा गोल आहे का नाही हे सुद्धा बघून घ्यायचं आहे बघा. नसेल तर तो गोल करून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी इथं मी स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवत आहे बघा. या पद्धतीने जर गळा गोल करून घेतला आणि नंतर गळपट्टी बसवायला सुरुवात केली तर गळ्याची फिनिशिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित येते. ब्लाऊजसुद्धा सुंदर तयार होतो. तर या पद्धतीने बघा गळपट्टी
बसवायला सुरुवात करायची आहे. तर याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, घर बसल्या शिवण क्लास करा यामध्ये बघा. तर बघा या पद्धतीने पूर्ण गळपट्टी आपल्याला बसवून घ्यायची आहे. गोलाकार आहे तिथं आपल्याला पट्टी खेचून बसवायची आहे बघा. या पद्धतीने गोलाकार आला की आपल्याला पट्टी थोडी खेचायची आहे. राहिलेली पट्टी बघा दुमडून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. तर इथं पूर्ण पट्टी आपली बसवून झाली. आता इथं बघा अशा पद्धतीने बोटाने आपल्याला प्रेस करायचं आहे. हे बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथं ढिल्लं पट्टी जी आहे ती ढिल्ली राहणार नाही. त्यानंतर बघा जे शिलाई मार्जिनचं जे कापड आहे ते यामध्ये गुंतवायचं आहे बघा या पद्धतीने, आणि पट्टी दुमडून टीप मारून घ्यायची आहे. पूर्ण पट्टीला बघा या पद्धतीने दुमडायचं आहे. शिलाई मार्जिनचं जे कापड आहे ते व्यवस्थित आतमध्ये घ्यायचं आहे आणि पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे बघा. जिथं कुठं जर शिलाई मार्जिनचं कापड आतमध्ये अडकलं नसेल तर तुम्हाला ते व्यवस्थित परत गुंतवून घ्यायचं आहे पट्टीमध्ये आणि टीप मारायची आहे. त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा कट करताना ब्लाऊजवरती कात्रीचा कट लागन याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे पट्टीचं कापड आहे ते ब्लाऊजवरती कट लागू द्यायचा नाही बघा. इथं पूर्ण एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलेलं आहे आणि आता इथं आपला गोट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जर जास्त नाजूकसुद्धा गोट ठेवायचा नाही आणि जास्त मोठासुद्धा करायचा नाही. एकदम मध्यम आकाराचा आपल्याला इथं गोट ठेवायचा आहे. तर बघा बोटांवरती लक्ष द्यायचं आहे. कशा पद्धतीने मी इथं बोटं फिरवत आहे अशा पद्धतीने गोट तयार करून घ्यायचा आहे बघा. हे बघा या पद्धतीने. तर पूर्ण गोट याच पद्धतीने मी इथं तयार करून घेते. तर बघा घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 17वा दिवस आहे. यामध्ये आपण बघितलं कटोरी ब्लाऊज, जो बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज आहे तो कसा शिवायचा. तर बघा हा क्लास जो आहे तो आपला 3 महिन्याचा राहणार आहे. पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे ब्लाऊजची. अगदी पेपर कटिंग व्यवस्थित अशी तुम्हाला मी शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत चला. तर बघा इथं आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने व्यवस्थित माप घ्यायचं आहे आणि नंतर एक सरळ लाईन धरून टीप मारून घ्यायची आहे. जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे तिरकं झालेलं ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. हे बघा आणि त्याच्यानंतर ब्लाऊज उलटवून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने ब्लाऊजच्या हे बघा फिटिंगच्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत. एक 2 ते 3 टिपा आधी टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. तर बघा इथं एक टिप मारून घेतली. तर बघा दोन्ही साईडला टिपा मारल्यानंतर लॉक करायचं आहे. हे बघा या पद्धतीने. तर इथं आता आपण मार्किंग करून घेऊ. हे बघा 7.5 इंचावरती कमरेचं मार्किंग 2 मार्किंग करून घेतले. हे बघा या पद्धतीने आणि इथं तिसरीसुद्धा मी इथं टिप मारून घेतलेली आहे. आता इथं कमरेचं मार्किंग आपण करून घेतलेलं आहे. आता इथं छातीचं मार्किंग करून घेऊ. 9 इंचावरती छातीचं मार्किंग, 7.5 इंचावरती कमरेचं मार्किंग. दंडघेर जो आहे तो 5 इंचाचा. या पद्धतीने आपल्याला पूर्ण मार्किंग करायचं आहे आणि टिप मारून लॉक करून घ्यायचं आहे. तर एका साईडची फिटिंग झाली बघा. आता इथं दुसऱ्या साईडची सुद्धा करून घेऊ. तर बघा या पद्धतीने अशा पद्धतीने एकसारखं करून धरायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे कापड आहे धागे दोरे जे निघलेले आहेत ते पूर्ण कट करून घ्यायचे आहेत. ब्लाऊज उलटवून घ्यायचं आहे आणि ते इथं 1 ते 3 अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि नंतर फिटिंगची टिप टाकायची आहे बघा. तर बघा फिटिंग कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या घर बसल्या शिवण क्लास करा याचे जे आपले एपिसोड चालू आहेत त्याच्यावरती आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला फिटिंग कशी करायची ते मी दाखवलेलं आहे. तर बघा या पद्धतीने तिसरी टिप इथं मारून घेत आहे मी. फिटिंगच्या टिपासुद्धा आपल्या व्यवस्थित अशा सरळ आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आता इथं
कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे 7.25 इंचावरती. त्याच्यानंतर छातीचं मार्किंग 9 इंचावरती आपण करून घेतलेलं आहे आणि दंडघेराचं जे मार्किंग आहे ते 5 इंचावरती आपण करून घेतलेलं आहे. तर इथं पूर्ण ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे बघा. मागील गळासुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला गोल आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भागसुद्धा हे बघा व्यवस्थित असा आलेला आहे. तर बघा ब्लाऊजला बटन कसे बसवायचे आणि काचपट्टी कशी तयार करायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.